दोन लाईन्स जर समजा माझ्याकडे पॅरलल असतील, इथे ड्रॉ करतो, दोन लाईन्स पॅरलल असतील, मधनं एक ट्रान्सव्हर्सल चालल्या, या दोघांची जर ॲडिशन एक्स प्लस वाय जर इक्वल टू 180 आलं, तर याचा अर्थ याला एल एम आणि याला म्हणतो के. एल आणि एम लाईन्स कशा असल्या पाहिजेत? एल शुड पॅरलल टू एम. कशावरनं? एक्स प्लस वाय किती आलं आमचं? 180 आलं म्हणून. याला काय म्हणतोय? इंटिरियर अँगल टेस्ट. आठवतंय? जर इंटिरियर अँगल्सची ॲडिशन आमची इक्वल टू 180 आली, याचा अर्थ त्या दोन लाईन्स कशा असल्या पाहिजेत? पॅरलल असायला पाहिजेत. रिझन काय? इंटिरियर अँगल टेस्ट. लक्षात येते? केले आपण? येस सर. दोन लाईन्स ज्यावेळी पॅरलल असतात, आपल्याला माहिती आहे वाईस वर्सा फक्त. जर माझ्याकडे दोन लाईन्स पॅरलल असल्या, ही ट्रान्सव्हर्सल गेली, तर ह्या अँगल आणि ह्या अँगलची एक्स प्लस वाय जर आम्ही केलं, तर ते किती येते? 180 डिग्री. मला समजा नाही येते. हां, तेच सांगा लागले. परत एकदा बघा, परत एकदा सांगतो व्यवस्थित. ह्याला फक्त आता असं ड्रॉ करतो, जे तुम्हाला समजेल असं. एक लाईन आहे माझ्याकडं, एक दुसरी लाईन आहे, दोन्ही लाईन्स आता पॅरलल आहेत. मी म्हटलं त्यातनं एक अशी वाकडी तिकडे एक ट्रान्सव्हर्सल गेल्या, ठीक आहे. मग ह्यो अँगल आणि ह्यो अँगल दोघांना मी एक्स आणि वाय म्हणतो. मग एक्स प्लस वाय किती येणार? 180 डिग्रीज. बरोबर? इथंपर्यंत क्लिअर आहे? हे आपल्याला माहित आहे? होय. हां. मग आता बघा, जर हे एक्स प्लस वाय इक्वल्स टू 180 डिग्रीज येत असेल, तर म्हणजे आता तुम्ही काय म्हणताय बघा, इफ पॅरलल, तर तुम्ही म्हणताय देन एक्स प्लस वाय इक्वल्स टू 180 डिग्रीज. बरोबर आहे? ह्याला काय म्हटलं आम्ही? इंटिरियर अँगल्स. राईट? इथंपर्यंत क्लिअर? आता फक्त ह्याचाच एक वाईस वर्सा करतो. मी म्हटलं इफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू 180 डिग्रीज, देन एल इज पॅरलल टू एम. याला एल एम म्हणूया, एल आणि याला एम म्हणतो. ठीक आहे? लक्षात येते काय म्हटलं आता? एक मिनिट, मोबाईल पडायला लागलाय. हे कळालं इथंपर्यंत? येस ऑर नो? येस सर. सगळ्यांना लक्षात आले काय केले आपण? स्वराज 100% समजले? होय. काय म्हटलं मी? याला इंटिरियर अँगल जर असेल, तर असा काहीतरी विषय होणार. बरोबर आहे? आता मी याला काय म्हणतात मग? तर याला म्हणतोय आपण इंटिरियर अँगल टेस्ट. जस्ट अ मिनिट. अरे इरेजर का टच होईल. याला काय म्हणतोय आपण? इंटिरियर अँगल टेस्ट. जर आमच्याकडे एक इंटिरियर अँगल टेस्ट असेल, तर आम्ही काय म्हणतोय? जर एक्स प्लस वाय इक्वल्स टू 180 असेल, तर एल इज पॅरलल टू एम असं बोलतो आपण. बरोबर आहे? म्हणजे बघा आता इथं व्यवस्थित, आता आम्हाला माहितीच नाही. काय माहिती नाही बघा? आम्हाला माहिती नाही की ही जी लाईन तुम्ही म्हणताय एल आणि ही जी लाईन तुम्ही म्हणताय एम, या दोन्ही पॅरलल आहेत की नाही आम्हाला माहित नाही. मग आपण काय करणार? आम्ही म्हणणार हे बघा, यो अँगल मोजणार आम्ही एक्स आला, ठीक आहे. यो अँगल मोजणार आम्ही वाय आला, तर एक्स प्लस वाय येणार. मग आम्ही तो 180 जर आला, तर आम्ही काय म्हणणार? एल इज पॅरलल टू एम असंच बोलणार आपण. क्लिअर आहे विषय? येस ऑर नो? होय सर. हां. मग आता हे जे आहे तुमच्याकडं, हाच सिनारिओ फक्त मी असा उभा करतो. ठीक आहे? माझ्याकडे दोन लाईन्स आहेत, किंवा याला आहे तसंच ठेवू, नवीन ड्रॉ करू आपण. दिसायला जरा बरं वाटत नाही. समजा माझ्याकडे आता ही लाईन आहे एक, ठीक आहे, अशी चालल्या. ही लाईन एक आहे, अशी चालल्या. ठीक आहे? या दोन लाईन्स आहेत माझ्याकडे. आत्ता कामापुरतं समजा. आणि इथनं एक ट्रान्सफरचं चाललंय बघा. मी असं म्हणतो इथनं एक ट्रान्सफरचं चालल्या. जर मी म्हटलं ह्यो अँगल मोजला मी काहीतरी एक्स आला, ह्यो अँगल मोजला मी काहीतरी वाय आला, आणि एक्स प्लस वाय इक्वल टू जर 180 आलं, तर मी काय बोलला? ही जी लाईन आहे कुठली? ही पहिलीवाली जी लाईन आणि दुसरीवाली लाईन, दोन्ही पण लाईन्स कशा आहेत? पॅरलल. याला एम म्हणू, याला एम म्हणू. तर एल इज पॅरलल टू एम असं बोलणार मी. येस ऑर नो?
येस सर. खाली बघा आता इथं इथं तुम्ही ड्रॉ केला होय सर. एसी लाईन ड्रॉ केला इथं बघा. एसी आहे तुमच्याकडं, बीडी आहे तुमच्याकडं. ही एक काय त्याची ट्रान्सवर्सल. हा अँगल किती आहे 90 डिग्री. हा अँगल किती आहे 90 डिग्री. दोघांची सम किती आहे 180 डिग्रीज. याचा अर्थ एसी इज पॅरलल टू बीडी. येस ऑर नो? येस सर. येस. पहिली गोष्ट आम्हाला कळाली, एसी इज पॅरलल टू बीडी. भावना सर पोचला फाईंड इथं बघा. करायचा. काय सीडी Find फाइंड काय करायची, करायचं? सीडीची लेंथ फाइंड करायची आहे. इथपर्यंत कळालं. पहिली गोष्ट आम्हाला कळाली एसी इज पॅरलल टू बीडी. क्लिअर? येस ऑर नो? येस सर. येस ओके. सर. मग आता मी काय करतो, बरोबर येणार आहे. स्वराज तू म्हणाल ते बरोबर आहे विषय. खरं ते कसं ते आपण आता बघितलं. हा आता आपण काय केलं, AEB ही एक लाईन तयार केली. AEB लाईन आपल्याला माहिती आहे किती सेंटीमीटर आहे, 10 सेंटीमीटर्स आहे. बरोबर आहे. हे आपल्याला क्लिअरली माहिती आहे. येस ऑर नो? कसं माहिती आहे, कारण की याचं किती आहे, हे 4 आहे. AE आपलं किती आहे 4 आहे. EB किती आहे 6 सेंटीमीटर्स आहे. मग दोघांची ॲडिशन किती झाली 10 झाली. हे आम्हाला माहिती आहे. ऑलरेडी वी नो दॅट. मग आता मी काय केलं, सी मधून जाणारी एक लाईन ड्रॉ केली. बरोबर आहे. जी कशाला पॅरलल असली पाहिजे, AB ला पॅरलल असली पाहिजे. याला आपण काय म्हटलं, F म्हटलं. याचा अर्थ आता आपण काय झालं बघा, आपल्याकडे एक CFAB नावाचा क्वाड्रिलॅटरल तयार झाला. दिसतोय सगळ्यांना क्वाड्रिलॅटरल CA? येस. येस. क्वाड्रिलॅटरलला फक्त आता त्या हायलाईट करतो थोडंसं. बघा हा वाला. तर पॅरलल पण तयार झाला. येस, व्हेरी गुड. तो काय आपला पॅरलेलोग्राम आहे. कसं काय ओळखलं आम्ही, कारण की आम्हाला कळालं CA किंवा AC इज पॅरलल टू BF. also AB इज पॅरलल टू CF. लक्षात आले? हे काय हे आम्ही ड्रॉ केले स्वतः. हे कन्स्ट्रक्शन आहे. हे काय तुमचं, हे कन्स्ट्रक्शन नाही. हे काय आहे, हे आम्ही इथं प्रूव्ह केलेलं. लक्षात आलं इथंपर्यंत? तो हा काय झाला, येस. धिस इज पॅरलेलोग्राम. बरोबर आहे. क्लिअर आहे व्यवस्थित? दिस इज अ पॅरलेलोग्राम. इथंपर्यंत क्लिअर झालं सगळं. आता मग पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साइड्स कशा असतात, सेम असतात? येस ऑर नो? येस. पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साइड्स कशा असतात, सेम असतात. मग मी जर तुम्हाला असं विचारलं की CA किती झाली 4 झाली आहे, मग BF किती झाला 4 झाला, हे टोटल किती होतं 6 होतं, ही छोटीशी बाजू किती झाली 2. राईट? इथेपर्यंत भावना पोहोचतो कुठला, तर पायथागोरस सरनं काढताय ना काय? येस. आता CF किती झाला मग 10 झाला. आता तुम्ही 10 व्यवस्थित बघा, इथे एक ट्रायंगल तयार झालाय. सॉरी, सर्कल आला बघा. ट्रायंगल पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. ट्रायंगल सिलेक्ट करू. इथे एक ट्रायंगल तयार झालाय. कुठला वाला, ह्यो वाला ट्रायंगल दिसतोय सगळ्यांना? येस. येलो ग्रीन, ग्रीन घेऊया. ग्रीन दिसते की रेडच असू दे? तर अंडरसूट इंटरसेक्शन. हा, ते काय पण येईल. आता आता आपल्याला कळाले. ह्यो काय झाला आपला एक लाल कलरचा ट्रायंगल. त्याला जरा मोठा करतो थांबा. बॉर्डर विड्थ, याला डिलीट करू, याला मोठा. हा छानसा असा ट्रायंगल दिसेल आपल्याला तिथे. हा एक ट्रायंगल तयार झालाय आपल्याकडे. दिसला सगळ्यांना ह्यो ट्रायंगल? येस. येस. या ट्रायंगल मध्ये बघा, हा अँगल किती आहे 90 डिग्री. ही साईड किती आहे, ही एवढीशी साईड 2. ही एवढी मोठी साईड किती आहे 10 सेंटीमीटर्स. आणि मग ही साईड किती असणार, पायथागोरस थेरम. √96 येते. कसं येते बघा पुन्हा एकदा. मी काय म्हणू शकतो आता, इन ट्रायंगल. इथं व्यवस्थित बघा जरा. इन ट्रायंगल नाव काय आहे त्याचं, CDF. राईट? अरे हो, नाही त्यात नव्हतं ना, आपण इथं होतो. इन ट्रायंगल CDF. इन ट्रायंगल CDF. तुम्हीच मला सांगा आता, यातले हायपोटेनिस कुठले आहे? हायपोटेनिस काय येणार, CF येणार. बरोबर आहे. म्हणजे काय होणार,
सी एफ स्क्वेअर इज इक्वल टू सी डी स्क्वेअर प्लस डी एफ स्क्वेअर. DF square. आता सी एफ म्हणजे किती आहे 10, दॅट इज 10 स्क्वेअर इक्वल्स टू सी डी स्क्वेअर प्लस डी एफ स्क्वेअर. डी एफ म्हणजे 2 स्क्वेअर, म्हणजे किती झाला 100 मायनस 4 इज इक्वल टू सी डी स्क्वेअर. मग सी डी किती झाला √96. संपला विषय. सी डी मिळाला √96. त्याला अजून शॉर्ट करता येते काय, 4 न डिवाइड होते बरोबर आहे. 4 करा काय 16च्या टेबलमध्ये आहे तो 96. 16 किती जायचं 16च्या टेबलमध्ये नाही ना, 16 6 आहे. हां 66 म्हणजे किती झालं 4√6 बरोबर. 4√6 सेंटीमीटर. सेंटीमीटर दिले ना, हो दिले. 4√6 झाला. सपला विषय समजलं काय केले. येस नो. सर जर √96 केलं तर मार्क मिळणार का अर्धा मार्क कट होतोय. लिहायचं 4√6. आपल्याला काय पैसे पडायला येते ना आपल्याला ते. जर त्यावेळेला ते हा नाही सुचलं तर मग अर्धा मार्क जाणार. नाही सुचलं तर जाणार 100% अर्धा मार्क जाणार, त्यात काही विषय नाही. बरं इथेपर्यंत लक्षात आलं सगळं व्यवस्थित. येस नो. हा कसं फाईंड केलं समजलं. सगळ्यात Yes, पहिली sir. गोष्ट आपण काय केली बघा, मी इथं लिहितो स्टेप्स. फर्स्ट थिंग आम्ही काय केली, पॅरलल लाईन शो केल्या. कुठल्या कुठल्या, रेडियस पॅरलल टू रेडियस बरोबर आहे. आर पॅरलल टू कॅपिटल आर लिहितो. पहिली गोष्ट केली, करेक्ट आहे. येस नो. दुसरी गोष्ट काय केली आम्ही, दुसरी गोष्ट आम्ही पॅरलेलोग्राम ड्रॉ केला. पॅरलेलोग्राम ड्रॉ केला, करेक्ट आहे. आणि पॅरलेलोग्राम ड्रॉ केल्यामुळं आम्हाला त्याच्या साईड्स कळल्या. ही साईड कळाली, ही साईड कळाली, ही साईड कळाली आणि चारही साईड आम्हाला समजल्या बरोबर. साईड समजल्यानंतर आम्ही काय केला, राईट अँगल ट्रायंगल बघितला. आणि राईट अँगल ट्रायंगल बघितल्यानंतर आम्ही काय केलं, डायरेक्टली आन्सर फाइंड केलं पायथागोरस काकांनी सांगितल्याप्रमाणे. आयटी कार्ड गळ्यात समजलं. होय सर. तर मग आता हे फक्त तुम्हाला सॉल्व करायचं आहे आणि प्रेझेंटेशन करायचं आहे. कसं काय काय करणार मला सांगा बघा जरा. तुम्ही करणार काय, आपण मी करू, काय करणार. सर पहिला हा फक्त हे लक्षात ठेवायचं, हे पहिल्यांदा आम्ही ह्या लाईन्स पॅरलल दाखवल्या बरोबर आहे. कुठल्या कुठल्या हे पॅरलल दाखवले. त्यानंतर ह्यो रेक्टँगल तयार केला. ह्यो रेक्टँगल तयार केल्यानंतर रेक्टँगल म्हणण्यापेक्षा क्वाड्रिलेटर तयार केला. त्या क्वाड्रिलेटरला पॅरलेलोग्राम सांगितलं. त्यानंतर हे 4 सेंटीमीटर म्हणून हे पण 4 सेंटीमीटर झालं. मग हे 2 झालं आणि हे काय 10-10 समजलं आम्हाला. मग हा ट्रायंगल घेतला, या ट्रायंगलमध्ये परपेंडिक्युलर सांगितलं. हे पहिल्यांदा कळलं काय सांग मला पहिला व्यवस्थित. स्टेप्स काय काय आहेत, परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर, त्यामुळे ह्या काय झाल्या 2 पॅरलल लाईन झाल्या. या 2 पॅरलल लाईन झाल्या. त्यानंतर आम्ही सांगितलं इथे एक रेक्टँगल क्वाड्रिलॅटरल तयार केला. हा क्वाड्रिलॅटरल काय म्हणून सांगितलं, पॅरलेलोग्राम. कसा सांगितला, याने हे पॅरलल आहे त्यामुळे काय पॅरलल विषय जपला. आणि याने हे पॅरलल आम्हीच ड्रॉ केले त्यामुळे यो पॅरलेलोग्राम झाला. यो पॅरलेलोग्राम झाल्यामुळे काय झालं, ही लाईन आणि ही लाईन कशी झाली, 4-4 सेंटीमीटरची झाली. त्यामुळे इथनं ते इथंपर्यंत 4 सेंटीमीटर आम्हाला कळालं. मग त्यानंतर हे 4 सेंटीमीटर असेल, हे टोटल किती आहे 6 आहे म्हटल्यानंतर मग एवढूसा यो इतुसा भाग काय झाला, हा झाला 2 सेंटीमीटरचा बरोबर आहे. समजा नाही कधी 2 सेंटीमीटर कसं काढलं ते समजा. ठीक आहे. हे टोटल किती आहे 6 सेंटीमीटर आहे बीडी. होय. मग हे टोटल 6 सेंटीमीटर असेल, त्यातला ह्यो छोटासा भाग 4 सेंटीमीटरचा आहे म्हटल्यानंतर उरलेला भाग किती असणार. लक्षात आले काय म्हणतोय स्वराज. हा बी डी आपल्याकडे आहे ऑलरेडी. बीडी किती आहे 6 सेंटीमीटर आहे. इथं मध्ये तुम्ही एफ घेतला जा, इथनं इथं काय सांगितलं 4 सेंटीमीटर सांगितलं. मग एफ डी किती झाला 2 सेंटीमीटर बरोबर आहे. मग ते केलं आपण, इथं 2 सेंटीमीटर मिळालं. इथं 10 सेंटीमीटर आपण पॅरलेलोग्राम आहे त्यामुळे अपोजिट साईड्स आर इक्वल म्हणून आपण लगेच ते केलं. त्यानंतर हा ट्रायंगल कन्सिडर केला विच इज अ राईट अँगल ट्रायंगल. त्यापैकी 2 साईड्स आम्हाला ऑलरेडी माहीत होत्या. मग पायथागोरस थेरमचा यूज केला आणि ही जी आपल्याला पाहिजे होती ती तिसरी साईड फाइंड केली. क्लिअर झालं व्यवस्थित. 3-4 स्टेप्स आहेत.
छोट्या छोट्या हो. स्टेप्स काय काय. पहिला आम्ही काय केलं, पॅरलल प्रूव्ह केलं. बरोबर आहे, पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेपला ह्यो पॅरलेलोग्राम आहे ते प्रूव्ह केलं. तिसऱ्या स्टेपला त्याच्या अपोजिट साईड्स घेतल्या, त्यावरनं आम्ही काय काढला, एफ डिफाईन केला. त्यानंतर चौथी स्टेप काय, हा राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला. पाचवी स्टेप, राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम यूज केला आणि ही सी डी फाईंड केली. क्लिअर झालं. 4-5 स्टेपमध्ये आन्सर येते, फक्त जास्त डिस्क्रिप्टिव्ह आहे. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय, हे थोडंसं पहिलं आपल्याला लिहावं लागेल, जे की गिवन आहे. त्यानंतर काय लिहावं लागेल, हे जॉईनिंग बिनिंग आपण केलं ते सगळं. त्यानंतर मग कन्स्ट्रक्शन वगैरे, त्यामुळं पॅरलेलोग्राम वगैरे झाला, ते सगळं प्रूव्ह करावं लागेल थोडंसं. त्याच्यानंतरचा पार्ट इझी आहे. त्यानंतर आम्ही अपोजिट साईड्स ऑफ पॅरलेलोग्राम आहेत, त्यामुळे हे इक्वल दाखवलं वगैरे वगैरे, आणि मग इक्वल टू असं सगळं केलं ते आपण सांगणार आहोत. क्लिअर आहे हे. येतोय. नंतर आपल्याला गिवन म्हणून ते सांगता येते. बरोबर आहे, म्हणून गिवन मध्ये लिहून घ्यायचं. काय लिहिणार, गिवन. सिच्युएशन काय काय हाय तशी उतरून घ्यायची. इन तर एवढं परत लिहायचं. होय, सोप्या पद्धतीने लिहिणार आपण. नाव. तर आम्ही पण लिहू. नाही नाही, थांबा की, कशा गडबड करा नाही बिलकुल लिहायला. जे सांगायला लावले आता व्यवस्थित बघायचं सगळ्यांनी. आता बघा फिगरकडं. हे सगळं लिहून झालं, आता फिगर बघूया. अरे खाली गेली ती, खालीच घेतो, इथं घेतो कोपऱ्यात. कॅमेरा तिकडे घेतो काय मी पण. हा, फिगर दिसते व्यवस्थित सगळ्यांना. ठीक आहे. आता काय करणार आपण, आता काढणार आपण ए सी रेडियस ड्रॉ करणार. बरोबर आहे, आणि बी डी ड्रॉ करणार. आणि या दोन्ही पण काय म्हणणार, 90 डिग्रीज आहेत. त्यामुळे कसं झालं, या दोन्ही ए सी आणि बी डी कशा आहेत, पॅरलल आहेत, ते दाखवणार आपण तिथं. आवाज याला कसला तर म्हणजे खाली आरती चालू आहे परत. मी म्हटलं की नाही, दर गुरुवारी हा विषय तो. त्यामुळे आपण काय म्हणणार, ॲज ए सी इज परपेंडिक्युलर टू सी डी अँड बी डी इज परपेंडिक्युलर टू सी डी. रिझन काय लिहिणार रे, AC is perpendicular to CD and BD is also perpendicular to CD. टँजंट थेरम. एक नंबर काम. काय लिहिणार, टँजंट थेरम. टँजंट थेरम. निखिल. तर तुम्ही चांगलं म्हटलं म्हणून सर. मग थम्सअप कशाला पाहिजे आपल्याला, जेव्हा सांगणार तेव्हाच करायचं. नाही ते बंदच करतो आमचे इमोजीचं. हे दोन लिहिलं आपण. AC इज परपेंडिक्युलर टू CD लिहिलं, त्याच्यानंतर काय लिहिलं आपण, BD इज परपेंडिक्युलर टू CD. देअरफोर डिरेक्टली लिहिणार आता. देअरफोर AC इज पॅरलल टू BD. तर हा, तुमचा मोबाईल नव्हता तर तेव्हा सगळं आमच्या दोघांच्यावर यायचे. आता तर निश्चित केवढं करतो तुम्हाला माहिती आहे. तेच म्हणाले मी. AC इज पॅरलल टू BD. रिझन काय, थोड्या वेळ आधी सांगितले मी. बोथ आर परपेंडिक्युलर. बोथ आर परपेंडिक्युलर म्हणून पॅरलल झाला. काय लिहिलेलं, व्हेरी गुड. इंटिरियर हर्षदीपनं सांगितलं, इंटिरियर अँगल टेस्ट. इंटिरियर अँगल टेस्ट प्रमाणे काय झालं, दोन्ही पण परपेंडिक्युलर आहेत. मला ऐकवलं की, म्हणूनच म्हटलं ना, हर्षदीपनं सांगितलं. चला 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 पुढे. AC पॅरलल टू BD इथपर्यंत विषय आपला. आता आपण कन्स्ट्रक्शन करणार. कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे, नाव ड्रॉ. एबी जॉईन करायचं. एबी जॉईन करायचं. नो, ड्रॉ किंवा मी म्हणतो जॉईन ए बीच ना, येस, जॉईन AB अँड ड्रॉ अ लाईन. काय म्हणूया, CF बोलतो. कनेक्टिंग CF नाही, या C मधून जाणारी एक लाईन ना, CF. इथे F बोलणार ना आपण. कनेक्टिंग पॉइंट्स A and C.
हा ए आणि सी ला का जॉईन करायचं आहे? ए आणि सी ऑलरेडी जॉईन आहे ना, रेडियस आहे हा बरोबर. त्यामुळं ए बी ड्रॉ केला आम्ही, ते सांगितलं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय सांगितली, सी मधून जाणारी एक लाईन सी एफ नावाची, ड्रॉ लाईन सी एफ, किंवा आम्ही म्हणतो पासिंग थ्रू सी, पासिंग थ्रू पॉइंट सी अँड पॅरलल टू ए बी, which intersects BD तरी 4 मार्क वापरेल. at point F. होय. काय काय लिहिलं बघा जरा व्यवस्थित. मी लिहिलं जॉईन ए बी. ठीक आहे. ए बी काय करा, जॉईन करा. ठीक आहे. ए बी जॉईन केला आम्ही, हे केलं. त्यानंतर ड्रॉ लाईन पासिंग थ्रू पॉईंट सी. सी मधनं जाणारी एक लाईन, पण कशी पाहिजे, विच इज पॅरलल टू ए बी. ठीक आहे. ए बीला पॅरलल असणारी ही लाईन केली. त्यानंतर विच इंटरसेक्ट्स बी डी ॲट पॉईंट एफ. बी डी जो आहे आपला, त्या बी डीला एफ या पॉईंटला इंटरसेक्ट केलं पाहिजे. केले का? यस. इथंपर्यंत आपण कन्स्ट्रक्शन लिहिलं बरोबर आहे. येस नो? इथंपर्यंत कळाले? कळालं सर. हा. आता पुढे विषय काय बघा, इज पॅरलल टू ए बी, बी डी वगैरे ते सगळं झालं. आता तुम्हाला काय करायचंय, आता हा जो तुमचा तयार झालाय, काय तयार झालाय, रेक्टँगल काय तयार झालाय, पॅरलेलोग्राम. जो आपला पॅरलेलोग्राम, किंवा आता पुरतं म्हणतो जो क्वाड्रिलेटरल तयार झाला यो माझा, तर माझ्या आता लक्षात आलं. तो काय, वीस कोटी पॅरलेलोग्राम म्हणजे जाऊन इतकी आणायचा. पॅरलेलोग्राम कसं म्हटलं सर, तुम्ही आता ओपनच आहे की. आपण इथं फोकस करायला जरा, मला वेळ नाही, आपल्याला लई वेळ कमी मिळाला, आपल्याला कव्हर करायला डिसेंबरमध्ये संपवायचं सगळं. यो काय आपल्याकडे क्वाड्रिलेटरल आहे, एकदम बंद तोंड. यो काय क्वाड्रिलेटरल आहे, यो काय आहे, पॅरलेलोग्राम आहे. आपल्याला सांगायचं आहे. कसं सांगणार, लगेच सांगणार एका मिनिटात. त्याच्या आधी हे जे सी ए आणि हे जे बी डी आहे ते आपण लिहून घेऊया की किती सेंटीमीटर आहे, गिवन मध्येच. इथं लिहू अल्सो, आणि इथं खाली लिहितो ए सी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर अँड बी डी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर्स. ठीक आहे. हे फक्त जरा खाली घेतो इथं. ठीक आहे. सर किती मार्क विचारणार? 4 मार्काला विचारलं तर सोपं साधा आहे. अँड बी डी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर्स. ठीक आहे. हे आपण लिहिलं. हे लिहिल्यानंतर आता काय, खाली फक्त आपल्याला पाहिजे येतात की. आता बघा इथं जो तयार झाला आहे क्वाड्रिलेटरल, त्याला फक्त आता खाली म्हणू. देअरफॉर क्वाड्रिलेटरल इन क्वाड्रिलेटरल नाव काय त्याचं, सी ए बी एफ. काय, सी एफ बी ए म्हणू. इन क्वाड्रिलेटरल सी एफ बी ए. या सी एफ बी ए या क्वाड्रिलेटरल काय विषय चाललाय बघूया. खाली घेतो आता, म्हणजे आपल्याला लिहायला बरं पडेल. इथं राहू, थोडासा छोटा करू. ठीक आहे. सी एफ बी ए मध्ये काय व्हायला लागले, इन क्वाड्रिलेटरल सी एफ बी ए, सी ए इज पॅरलल टू बी एफ. बरोबर आहे. हे कशावरनं लिहितोय आपण, याला नंबर 1 म्हणून, आणि इथं लिहू फ्रॉम 1. फ्रॉम 1 सी इज पॅरलल टू बी एफ. त्यानंतर काय म्हणणार, अल्सो
अल्सो राहू दे, डायरेक्टली लिहितो. ए बी इज पॅरल टू सी एफ. कुठं? कन्स्ट्रक्शन. आम्ही तसं कन्स्ट्रक्शनच केलंय, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय विषय? त्याच्यानंतर आपण म्हणणार देअरफोर क्वाड्रिलॅटरल सी एफ बी ए इज अ पॅरलेलोग्राम. बरोबर. सी एफ बी ए काय आपला पॅरलेलोग्राम आहे. आफ्टर दॅट काय पाहिजे तुम्हाला? आता म्हणणार आपण हे ए बी फाईंड करून घेऊया. आपण फाईंड केलं ना ए बी. ए बी फाईंड करून घ्यायला पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. मग ए बी फाईंड करून घेऊया. 10 सेंटीमीटर. ए बी तेच म्हणूया. ए बी इज इक्वल टू ए ई प्लस ई बी. इथं असं लिहितो, हे नंतर लिहूया. पहिल्यांदा हे लिहूया. सी ए इज इक्वल टू पी एफ इज इक्वल टू 4 सेंटीमीटर्स. लिहिणार काय? अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. बरोबर आहे. या दोन्हीसाठी एकच रिझन. इथं काय? ए बी इक्वल्स टू, इथं म्हणतो सी एफ इज इक्वल टू ए बी. दिसा लागले. सी एफ इक्वल्स टू ए बी इथं लिहिलं, Yes. आणि सी ए इक्वल्स टू बी एफ. सी ए इक्वल्स टू बी एफ. दोन्हींना रिझन काय? एवढं एकच. काय रिझन आहे ते? एवढं एकच रिझन. अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. ठीक आहे. मग आता काय म्हणणार? पण याचं एक रिझन दिलं पाहिजे. सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली. म्हणूनच ते ऍड करता आलं ना आपल्याला. हे गेलं. मग काय म्हणणार? सी एफ इज इक्वल टू ए बी इज इक्वल टू 4 प्लस ई बी काय आपला 6 विच इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. देअरफोर सी एफ पाहिजे ना आपल्याला, इक्वल्स टू 10 सेंटीमीटर्स. अल्सो, आता अल्सो म्हणू. अल्सो आम्हाला अजून एक गोष्ट काय करायची आहे, यातलं आपल्याला काय काय कळालं बघा. ही जी होती आपल्याला, यातलं आपण काय काय लिहून घेतलं. आता हे म्हटलं आम्ही 10 सेंटीमीटर्स लिहिलं, हे 10 सेंटीमीटर्स लिहिलं, हे 4 सेंटीमीटर लिहिलं, हे 4 सेंटीमीटर लिहिलं. आता आपल्याला मेन मुद्दा काय आपला? यो ट्रायंगल आपल्याला घ्यायचा आहे, बरोबर आहे. या ट्रायंगल मधला एक साईड जर तुम्ही सांगितलात ही 10 सेंटीमीटर येत्या, ही सांगायला पाहिजे 2 सेंटीमीटर येत्या. मग काय म्हणणार? बी डी इज 6 सेंटीमीटर अँड बी एफ इज 4 सेंटीमीटर. देअरफोर टीएफ आपल्याला दिले 2 सेंटीमीटर. नाही, फाइंड करणार आपण. अल्सो इथं आता काय बोलणार बघा. अल्सो बी डी इज इक्वल टू बी एफ प्लस एफ डी. बरोबर आहे. मग बी डी किती आहे? 6 सेंटीमीटर आहे. इज इक्वल टू बी एफ किती आहे? 4. आता थोड्या वेळा आधीच म्हटला तुम्ही, प्लस एफ डी. देअरफोर एफ डी इज इक्वल टू 6 मायनस 4 विच इज इक्वल टू 2 सेंटीमीटर्स. चला, एफ डी मिळाली 2 सेंटीमीटर. आता डायरेक्टली म्हणणार इन ट्रायंगल. आता म्हणणार इन ट्रायंगल सी डी एफ, अँगल सी डी एफ इज इक्वल टू 90 डिग्रीज. काय रिझन आहे? टँजंट थेरम. आरती सपली. चला, इन ट्रायंगल सी डी एफ देअरफोर बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमनं काय? ह्या ट्रायंगल मधल्या सगळ्या गोष्टी आपण बोलणार आता. हे थोडंसं मोठं करतो, आपल्याला फक्त ट्रायंगल वरती फोकस करता येईल. आता ट्रायंगल ड्रॉ करतो. इथं हा वाला ट्रायंगल आहे तुमचा, बरोबर आहे.
या ट्रायंगल मधल्या सगळ्या गोष्टी जवळपास तुम्हाला माहिती आहे. बाय पायथागोरस थेरम काय काय लिहिणार? बोला पटापट. काय सर? बाय पायथागोरस थेरम काय काय लिहिणार या ट्रायंगल मध्ये? CF स्क्वेअर जो CD स्क्वेअर प्लस DF स्क्वेअर. बरोबर. CD स्क्वेअर प्लस DF स्क्वेअर इज इक्वल टू CF स्क्वेअर. बरोबर आहे. मग CD स्क्वेअर आपल्याला माहिती आहे का नाही तोच फाइंड करायचा. चला मग CD स्क्वेअर प्लस DF स्क्वेअर. DF आपल्याला माहिती आहे किती आहे? 2चा स्क्वेअर इज इक्वल टू 10चा स्क्वेअर. Therefore CD square plus 4 is equal to 100. Therefore CD square is equal to 96. Therefore CD is equal to root 96. याच्या पुढे काय लिहिणार? CD is equal to therefore म्हणण्यापेक्षा इथं therefore म्हणू. therefore म्हणावं लागेल. therefore 4 root 6 सेंटीमीटर्स. याला कसं लिहिणार आपण? 16 into 6 which is equal to 4 root 6. झालं.